बघा मराठी व्याकरणामध्ये संयुक्त स्वर किती आहेत? तर प्रश्नाचं अगोदर पाहू संयुक्त स्वर किती आहेत, कोणकोणते आहेत. ठीक आहे, मग आपल्याला कळेल की किती आहेत. संयुक्त स्वरच कोणते कोणते आहेत हे कळून घेऊ, म्हणजे मग किती आहेत हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. तर संयुक्त स्वर कोणकोणते आहेत नाही, तर पहा स्पष्टीकरण आहे. ए, आय, ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहेत. मराठी मूळाक्षरांमध्ये हे असलेले संयुक्त स्वर. आता हे संयुक्त स्वर आहेत आणि किती आहेत, 1 2 3 आणि 4 म्हणजे 4 आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. संयुक्त स्वर 4 आहेत. प्रश्नाचं उत्तर मिळालं, स्पष्टीकरणासहित मिळालं. ठीक आहे. आता तुम्हाला जर समजा असा प्रश्न विचारला की मराठीमध्ये संयुक्त स्वर ए याचं उच्चारण स्थान सांगा. सांगा एचं उच्चारण स्थान काय आहे. बघा ए ए तर ए कसा तयार झाला हा आपण बघू. ए कसा तयार झाला, अ आणि ई, अय 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 असा तयार झाला. मग याचं उच्चारण स्थान काय असायला पाहिजे. अचं उच्चारण स्थान काय आहे, अचं आहे कंठ आणि ईचं आहे तालव्य, मग किंवा तालू. मग हा आहे कंठ आणि हा आहे तालू म्हणजेच ताळू है ना. तर मग याचं उच्चारण स्थान मिळालं तुम्हाला कंठ तालव्य. प्रश्नाचं उत्तर मिळालं. ए याचं उच्चारण स्थान कंठ तालव्य आहे. हा आहे आय, हा आहे आय, आयचं उच्चारण स्थान. मग आय तयार कसा झाला रे, आ आणि ई, आ आणि ई आई. मग सांगा आचं उच्चारण स्थान, आचं उच्चारण स्थान आहे कंठ आणि ईचं उच्चारण स्थान काय आहे. ई आणि ई हे सजातीय स्वर असल्यामुळे त्यांचं उच्चारण स्थान एकच असतं, तो म्हणजे तालू. तालू. मग आय, आय आय चं उच्चारण स्थान आहे कंठ तालव्य, कंठ तालव्य. कसा नंतर आहे ओ, ओ ओ ओ कसा तयार झाला, कारण ते संयुक्त स्वर आहेत ना. संयुक्त स्वर म्हणजे दोन वेगवेगळ्या वर्णांच्या एकत्रीकरणातून तो तयार झालेला स्वर असतो. ठीक आहे. जसे संयुक्त व्यंजन असतात की नाही तसे संयुक्त स्वर पण आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे 4 संयुक्त स्वर आहेत, ए आई ओ आऊ. तर मग ओ, ओ हा कसा तयार झालेला आहे, आ उ औ आऊ औ आऊ आऊ. आता आचं उच्चारण स्थान काय आहे, आचं इथंच आहे कंठ. ऊचं उच्चारण स्थान काय आहे, ऊचं अगोदर आपण पाहिलं होतं ना की ऊ आणि ऊ हे सजातीय स्वर आहेत. यांचं कंठस्थान आहे ओष्ठ, ओष्ठ. मग ओष्ठ आहे तर मग हे पण ओष्ठच असेल, ओष्ठ. मग कंठ्योष्ठ है ना. ओचं उच्चारण स्थान झालं कंठ्योष्ठ आहे आऊ. आता आऊचं बघूया, पाहिजेच ठेवतो मी आऊ आऊ. आ आणि मोठी ऊ आपण झाला आऊ 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 असा तयार झाला. मग आचं स्थान आहे, आचं उच्चारण स्थान आहे कंठ आणि ऊचं उच्चारण स्थान आहे ओष्ठ. मग हा पण काय आहे कंठ्योष्ठ. बघून घ्या ए आई ए आई आई आई. हे जे ए आई हे संयुक्त स्वर, हे जे एक संयुक्त स्वर आहे जोडी, याची ही जोडी जोडी ही एकाच आहे. पहा कंठ तालव्य कंठ तालव्य एकाच उच्चारण स्थानाची आहे. मग ही पण जोडी एकाच उच्चारण स्थानाची असणार आहे. चला उत्तर मिळालं कंठ्योष्ठ, कंठ्योष्ठ. अशा प्रकारे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. संयुक्त स्वर किती आहेत, तर 4 आहेत. 4 आहेत तर कोणकोणते आहेत, ए आई औ आऊ. आणि मग त्यांचं उच्चारण स्थान, तर यांचं उच्चारण स्थान आहे कंठ तालव्य, यांचं उच्चारण स्थान आहे कंठ्योष्ठ, कंठ्योष्ठ. तिथं च असं लिहिलं पहा कंठ्योष्ठ, सॉरी लावा कंठ्योष्ठ. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर समजलं आणि त्याचं स्पष्टीकरणासही समजावून सांगितलेलं आहे. चला तर आपण पुढचं बघूया. नेक्स्ट